नमस्कार, आपल्या सगळ्यांचं अनलायझरमध्ये हार्दिक स्वागत। आज आपल्यासोबत राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री बबनरावजी लोणीकर आहेत। मध्यंतरी आम्ही पंढरपूरला गेलो आणि पंढरपूरला गेल्यावर लॉकडाऊनच्या काळात चंद्रभागेच्या परिसरामध्ये फिरत होतो आणि तेव्हा तिथली स्वच्छता बघून आम्ही लोकांना म्हटलं की अरे चंद्रभागा एवढी साफ झाली आहे। तेव्हा चंद्रभागेच्या परिसरातला प्रत्येक माणूस ज्या व्यक्तीचं नाव घेत होता ते व्यक्ती म्हणजे बबनरावजी लोणीकर। त्याचं म्हणायचे की लोणीकर स्वच्छता मंत्री होते, त्यामुळं या वारीच्या वेळेला यावेळेला पंढरपूर प्रचंड स्वच्छ झालं। पंढरपुरातल्या माणसांच्या तोंडी लोणीकरांचं नाव म्हणजे मराठवाडी माणसांसाठी हे खरं तर अभिमानाचा क्षण होता। अशा लोणीकरांनी ज्यांनी पाणी पुरवठ्याचं स्वच्छतेचं काम खूप उत्तम पद्धतीनं केलं आणि मराठवाड्याचा कायापालट करणारी एक योजना देखील आणली, ती होती वॉटर ग्रीडची योजना। धरणं एकमेकाला जोडायची आणि भरलेल्या धरणातून पाणी कोरड्या धरणात घ्यायचं आणि मराठवाड्याची तहान भागवायची, अशी ती महत्त्वाकांक्षी योजना तयार झाली। काम सुरू व्हायची वेळ आली आणि अचानक सरकार बदललं। सरकार बदलल्यावर त्या योजनेची भूमिकाही सरकारनं बदलली आणि ती योजना मागच्या सरकारची म्हणून बासनात गुंडाळून ठेवली। राजकारणात एखाद्या योजनेची अवस्था अशी होते, हे राजकारण होतं की ती योजनाच योग्य नव्हती, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। पहिल्यांदा आपला नजरमध्ये आपलं हार्दिक स्वागत। ही योजना वॉटर ग्रीडची बंद झाली आहे, ती गुंडाळून ठेवल्या गेलेली आहे, ही योजना काय होती हे पहिल्यांदा आपण सांगा। मराठवाड्यात सातत्यानं दुष्काळ पडतो। गेली 25 वर्ष मराठवाड्यामध्ये दुष्काळामुळं शेतकरी हातबल झाला होता। मराठवाड्यात सतत 3 वर्ष दुष्काळ होता आणि मी या खात्याचा मंत्री होतो। 4000 टँकरनं आम्ही मराठवाड्याला पाणी दिलं, राज्यामध्ये 7000 टँकरनं पाणी दिलं। मराठवाड्याच्या लातूरसारख्या जिल्ह्यामध्ये जिथं वर्षानुवर्ष मुख्यमंत्रीपद होतं, अशा जिल्ह्यात टँकरनं पाणी आणि रेल्वेनं पाणी दिलं आम्ही। आणि मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला। मराठवाड्याचं पाणी 500 फूट ते 1000 फुटापर्यंत खोल गेलं। ही पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली का जाते, आणि म्हणून मी भूजल खात्याचाही मंत्री होतो। आम्ही एक अभ्यासगट नेमवला आणि मराठवाड्याच्या भूजलाचं पाणी का संपलं या संदर्भात अभ्यास केला आणि कॅबिनेटमध्ये मी हा विषय मांडला की मराठवाड्याच्या भूगर्भातलं पाणी 1000 फुटापर्यंत संपत चाललेलं आहे। ही राष्ट्रीय संपत्ती आहे आणि 500 फुटाच्या खालचं पाणी आहे ते दूषित आहे। लोक 1000 फुटापर्यंतचं बोरचं पाणी पितात, किडन्या खराब होतात, लिव्हर खराब होतात, दात पडतात, आणि म्हणून पाण्यामुळं जे आजार होतात। तर वॉटर ग्रीडची संकल्पना माझ्या मनामध्ये आली। मी माननीय अर्थमंत्री सुधीर भाऊ यांना विनंती केली। गुजरातची वॉटर ग्रीड आम्ही बघितली, पूर्ण राज्य एकाच योजनेतून पाणी पित होतं। त्यांच्या विभागाचे काही अधिकारी, माझ्या विभागाचे काही अधिकारी, तज्ज्ञांची टीम आम्ही गुजरातला घेऊन गेलो। तेलंगणाची ग्रीड बघितली, इस्रायलची ग्रीड बघितली, श्रीलंकेची ग्रीड बघितली, ऑस्ट्रेलियाची ग्रीड बघितली। पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, उद्योगाचं पाणी एकत्र। इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशामध्ये 30 वर्ष दुष्काळ पडला तरी पाण्याचं टँकर लावायचं काम पडणार नाही, एवढी पाण्याची त्यांनी योजना केलेली आहे। साहजिक मराठवाड्याचा दुष्काळ, मराठवाड्यातल्या आत्महत्या आणि कोरडवाहू शेती या सर्व गोष्टीचा अभ्यास करून संपूर्ण देशाची माहिती घेऊन मुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटला आम्ही याचं सादरीकरण दिलं। मराठवाड्याचा कायमचा दुष्काळाचा डाग आणि कलंक पुसण्यासाठी ही वॉटर ग्रीड आणली। या वॉटर ग्रीडचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचं काम इस्रायल सरकारला दिलं। त्यांना 22 कोटी रुपये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी राज्य सरकारनं दिले
आणि त्यांनी मेहनत करून 35 वर्षात मराठवाड्यात पाऊस कोणत्या जिल्ह्यात किती पडला, कोणत्या तालुक्यात किती पडला, 35 वर्षात कोणत्या धरणात किती पाणी आलं, मराठवाड्याच्या सर्व धरणाची माहिती घेऊन आयुक्त कार्यालयात बैठका घेऊन, गोदावरी खोरे महामंडळात बैठका घेऊन, इस्रायल सरकारचे पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी, महाराष्ट्र पाणीपुरवठा खात्याचे अधिकारी दोघांनी मिळून डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. परभणी, हिंगोली, नांदेड याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला. याची कामं सुरू होणार तेवढंच सरकार बदललं. आणि या सरकारला आम्ही विनंती केली, माननीय मुख्यमंत्री आहेत, महामहिम राज्यपालांना भेटून विनंती केली की मराठवाड्याच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतीचं पाणी, पिण्याचं पाणी आणि उद्योगधंद्याचं पाणी, इस्रायलच्या धर्तीवर ही ग्रीड होती. मोदीजींनी संभाजीनगर आहे, परतूर आहे, बीड जिल्ह्यातलं परळी आहे, या योजनेचं कौतुक केलं तिन्ही सभेमध्ये. आणि पूर्ण सरकार निधीला मदत करेल या ग्रीडला, केंद्र सरकार, अशा प्रकारची घोषणा मोदीजींनी केली. परंतु मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून वारंवार सभागृहात हा प्रश्न मांडला मी. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही योजना आणण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वात हे सगळं काम निविदा प्रसिद्ध करण्यापर्यंत 10,000 कोटीची तरतूद करण्यापर्यंत झालं होतं. साधारणतः 20 ते 25 हजार कोटी रुपयाची ही योजना होती. अर्थमंत्री महोदयांनी या योजनेला 10,000 कोटी रुपये दिले होते. असं असताना राज्य सरकारनं ही योजना गुंडाळलेली आहे. खरं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित झालेली प्रगत राष्ट्रानं बनवलेला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी राज्य सरकार काढू शकणार नाही. मात्र ही योजना गुंडाळण्यासाठी संकेत अर्थमंत्र्यांनी दिले संभाजीनगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत. आम्हाला ही योजना फिजिबल आहे का तपासायची. 1 वर्ष होऊन गेलं, सरकारनं ही योजना गुंडाळलेली आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची माती केलेली आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे. सरकारनं मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना एक प्रकारचं फसवलेलं आहे. उद्योगधंदे पाण्यामुळे बंद होते. पाणी नाही म्हणून लातूरला रेल्वेनं पाणी दिलं होतं, पण हे सरकार याच्यामध्ये काही करू शकलं नाही. ही योजना आता त्यांनी गुंडाळलेली आहे असं मला वाटतं. ही योजना गुंडाळली आहे, पण आता भविष्यात काही शक्यता दिसतेय की तुम्ही पुन्हा सत्तेवर याल आणि ही योजना परत सुरू कराल अशी, की पुन्हा आतापासून करताना बराच मेहनत घ्यावी लागणार आहे? आता खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे यांच्या भाग्यात नाही आहे. मराठवाड्याची शेती, मराठवाड्याचे उद्योगधंदे, मराठवाडा विकासाचा हा मोठा प्रोजेक्ट त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात 1 वर्षामध्ये सुरू व्हायला पाहिजे होता, पण त्यांच्या भाग्यात नाही. येथे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे कामं नव्हे. तुमच्या भाग्यात आहे. सरकार आल्यानंतर ही योजना 1000% होणार. तुम्ही मगापासून बघतोय संभाजीनगर 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 असा जाणीवपूर्वक उल्लेख करताना दिसताय, आणि संभाजीनगरचं नामांतर करण्यासाठीची चर्चा जरा जोरदार पद्धतीनं सुरू आहे. काँग्रेस नाही म्हणताय, शिवसेना हो म्हणतीये. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. चुकून झालं असं झालं, पुन्हा ते संध्याकाळी परत मुद्दाम टाकलं गेलं, तर कंसातला औरंगाबाद हटवल्या गेलं. या वादाकडे कसं बघता? कारण तुम्ही औरंगाबाद, जालना आणि परभणी या तिन्ही जिल्ह्याशी निगडीत आहात. या सगळ्या भागातल्या लोकांची आस्था आहेच आहे संभाजीनगर या नावासंबंधीची. तुम्ही याच्याकडे कसं बघता? हा मुद्दा पुढे संभाजीनगर या नावाला महाराष्ट्रातच नाही तर देशभरामधून या नावाला संमती आहे. गेली अनेक वर्ष शिवसेनेचं साम्राज्य या संभाजीनगरवर आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब ज्या वेळाला यायचे त्या वेळाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे संभाजीनगर असा उल्लेख करायचे. एवढे वर्ष शिवसेनेची महानगरपालिकेवर सत्ता आहे. शिवसेनेनं प्रत्येक निवडणूक आली की संभाजीनगर त्यांना आठवतं. आता तर चक्क शिवसेना आणि काँग्रेस मिलीभगत आहे. 2 पक्ष एकत्र बसून ठरवून संभाजीनगरचा मुद्दा हा उकरून काढलेला आहे.
विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न करता भावनिक मुद्दे पुढे करायचे आणि प्रत्येक निवडणूक आली की तेच प्रश्न आणि तेच उत्तर. आत्ता संभाजीनगर हे नाव देण्याचं आत्ता शिवसेनेनं जाहीर केलं. चांगली गोष्ट आहे, जाहीर केलं. आत्तापर्यंत झालं नाही, आत्ता करायची त्यांची इच्छा आहे. आत्ता त्यांनी औरंगाबाद कट करून त्यांनी आता संभाजीनगर म्हणलं आहे. आत्ता काँग्रेसचा याला विरोध आहे, पण ही सगळी नाटकं आहेत. काँग्रेसचा विरोध कशासाठी आणि शिवसेनेचा पुढाकार कशासाठी, हे खरं म्हणजे सामान्य माणसाला न समजणारं कोडं आहे. ठरवून त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकारण करायचं आहे, ध्रुवीकरण करायचं आहे. हिंदू वोटिंग शिवसेनेच्या बाजूनं, तो शिवसेनेचा स्वार्थ आहे, आणि मुस्लिम वोटिंग वोट बँक ही काँग्रेसच्या बाजूनं. म्हणजे दोघांनी ठरवून केलेला हा ड्रामा आहे. आता मनपाची निवडणूक येऊ घातली आहे. भाजप आता पहिल्यांदाच एकट्यानं ही निवडणूक लढणार आहे, मित्रपक्ष सोबत असणार नाही आहे. तुम्ही औरंगाबाद शिवेल कनेक्टेड आहात, नेते आहात या भागाचे. काय स्थिती राहील भाजपची? नवे मित्र शोधेल भाजप की ही निवडणूक आता ते तिघं एकत्र आणि विरुद्ध भाजप अशी होईल असं वाटतं आपल्याला? खरं तर या संभाजीनगरमध्ये गेले अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. इथलच्या पाण्याचा प्रश्न आहे, इथलच्या भूमिगत गटाराचा प्रश्न आहे. मी मंत्री असताना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या विभागाला आदेश दिले होते, संभाजीनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष सुटू शकला नाही, आणि या योजनेसाठी माझ्या विभागाला सूचना दिल्या. याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आम्ही, याच्या निविदा प्रसिद्ध केल्या आम्ही. हे काम सुरू होणार आणि सरकार बदललं. रस्त्याचंही काम तुम्ही खूप केलं आहे, 100 कोटी. शहरातले जे काही रस्ते आहेत, या रस्त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी रस्त्यासाठी 100 कोटी रुपये दिले, उड्डाण पुलासाठी पैसे दिले. शहराच्या विकासाच्या किंवा कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावर आम्ही या शहरामध्ये राबवल्या. संभाजीनगर शहराचं चित्र बदलण्याचं काम भाजपच्या सरकारच्या काळात झालं. आत्ता तुम्ही बघा, शहरामध्ये हे सरकार आल्यापासून कोणतं एक ठळक काम दाखवा की हे काम शिवसेनेच्या वतीने झालेलं आहे. या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष मागे एकदा अतुल सावे मंत्री झाले होते तेव्हा लीज होल्डचं फ्री होल्ड करण्याचा एक मुद्दा आला होता आणि गुंठेवारीचं एक नियमितीकरण करण्याचा मुद्दा आला होता. आता मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा तोच मुद्दा येतो आणि त्या मुद्द्यावर लोकांना फ्री होल्ड होणार आणि गुंठेवारी नियमित होणार असं सांगितलं आहे. हे सत्यात येईल असं वाटतंय आपल्याला की हे निवडणुकी तोंडाचा नुसका असेल असा? हा प्रश्न गुंठेवारीचा संभाजीनगरचाही गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, हा प्रश्न जालन्याचाही आहे. दोन्ही प्रश्नावर अनेक वेळा चर्चा झाली, पण त्या प्रश्नावर कुठलाही मार्ग निघाला नाही. प्रत्येक 5 वर्षाला लोकसभेची निवडणूक आली, विधानसभेची निवडणूक आली की गुंठेवारीचा मुद्दा येतो, पण प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून निवडणुका आल्या की असे प्रश्न, भावनिक प्रश्न निर्माण करायचे, लोकांना खोटी आश्वासनं द्यायचे, निवडणुका लढायच्या. आत्ता तुम्ही जो काही महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित केला की आत्ता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढेल आणि भाजप एकटा असेल, मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये या 3 पक्षाचा पोळा फुटेल आणि कोण कोणत्या वार्डात उभं राहिलं आणि एका पक्षाचे किती लोक उभं राहिले, 3 पक्षाचे किती लोक उभं राहिले, युती बिवती काही नाही आहे. या निवडणुकीमध्ये युती जरी झाली तर मोठ्या प्रमाणावर हात देण्याचं काम, पाडापाडी करण्याचं काम हे तिन्ही पक्ष 3 चाकाचा रिक्षा एकमेकाला झिरवणार आहे आणि भाजपचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकणार आहे. धन्यवाद तुम्हाला महानगरपालिकेच्या यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं वॉटर ग्रीडचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी परत सत्तेवर यावं या शुभेच्छा. कारण त्यावरच मराठवाड्याचं भवितव्य अवलंबून आहे. मराठवाड्याच्या लोकांना पाणी मिळावं, औरंगाबादकरांची घरं नियमित व्हावीत. ते गुंठेवारीच्या नावानं घंटेवारी लोकांच्या हातात पडते आहे, ती येऊ नये एवढीच अपेक्षा
लोणीकर साहेब, आपण आलात, खूप धन्यवाद. आपला वेळ दिलात आपण, खूप खूप आभार आपले. धन्यवाद.